The ethnicity of Ahmednagar ushered in an unusual flavor of the place. जाएगा जाएगा निकल जाएगा नहीं निकल जाएगा निकल जाएगा The military band plays Auld Lang Syne with all enthusiasm.
Bishop Edwin Calasso was the main celebrant at Ahmednagar. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा. डॉन बॉस्कोचं शव आपल्यामध्ये आज हजर आहे. संत जॉन बॉस्को तरुणांचे मार्गदर्शक म्हणून या जगात नावाजले. प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रिय मुला मुलीनो, श्रद्धावान माणसाला देव कुठे भेटेल त्याचा नेम नसतो. पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं की सोसाट्याचा वारा सुटला, त्याच्यामध्ये देव नव्हता. भूकंप झाला, त्याच्यामध्ये देव नव्हता. अग्नी दिसली, त्याच्यामध्ये पण देव नव्हता. पण आज तुम्ही सेंट ॲन्स चर्चमध्ये गेलात त्या ठिकाणी आणि सेंट जॉन बॉस्को यांचा अवशेष असलेलं कॅस्केट पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला देवाचं दर्शन नक्कीच घडेल. डॉन बॉस्कोला एक युवक म्हणाला की फादर, मी वाईट मुलगा आहे, मी एक पापी मुलगा आहे, आणि तरी पण तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम का करता? आणि डॉन बॉस्कोने त्यांना काय उत्तर दिलं? तू तरुण आहेस हेच मला पुरेसं आहे. तू कसा आहेस, काय करतोस ते मी पाहणार नाही, पण तू केवळ तरुण आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. परमेश्वराचं वचन आपल्याला पवित्र शास्त्रात म्हणत आहे, बंधुजन हो, आम्ही जेव्हापासून तुमच्याबद्दल ऐकलं तेव्हापासून खंड पडू न देता तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आणि आमच्या प्रार्थनेत देवाला धन्यवाद देत म्हणतो की देवाने तुम्हाला ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. कलसेकरास पत्र अध्याय 1 वचन 9.
Don Bosco still lives with us, in us, forever. May Don Bosco continue to bless all those who have come, especially of the people of the other religion. They have never seen him, never heard about him, but today they see him face to face. The joy for Salesians, the mission of Ahmednagar will always remain for all of us. Wherever we go, we will proclaim Don Bosco still lives and we love him. We people of Ahmednagar are very happy and privileged to have St. John Bosco's relic in Ahmednagar, where he has spread the news of peace, happiness, joy in each and every family members of Ahmednagar and Ahmednagar district. वर्तमानातून घेतलेले वाचन पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खचित सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहाव्यास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना ते पाहाव्यास मिळाले नाही. आम्ही जे ऐकले आहे ते ऐकल्यास बरेच उत्कंठित होते, तरी त्यांना ते ऐकायस मिळाले नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. संत व्यक्ती एक साधारण व्यक्ती असते. आपण जसं आहोत त्याचप्रमाणे आपला जन्म जिथं झालं, ज्या परिस्थितीत झालं, त्याचप्रमाणे त्यांचा जन्म सुद्धा ह्या जगात झाला आहे. काही श्रीमंत होते, काही ज्ञानी होते, तर काही गरीब होते. डॉन बॉस्को, जर डॉन बॉस्कोचं उदाहरण आपण घेतलं, डॉन बॉस्को यांचा जन्म एक फार कठीण परिस्थितीत होता. त्यांना पण भूक काय होतं, कष्ट काय होतं माहित होतं. त्यांच्या समोर दोन मार्ग होते, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग, पण त्यांनी नेहमी चांगले मार्ग पत्करला. तू आमच्या विनंती ऐकलेल्या आहेत आणि तुला ठाऊक आहे आमच्या गरजा, आणि ते मान्य केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. जगाची पापे दूर करणारे ईश्वराचे कोपरू पहा. ह्याच्या भोजनात श्रीमंतरित झालेले सर्व धन्य हो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र
तो पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. शांती निद्रा तुम्हास पाठविण्यात येत आहे. That very night, they proceeded to Auxilium Convent, where a night vigil was held to herald the great relic of Don Bosco.